दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशापूर्वी डोंबिवलीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे। पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबद्दल प्रवेशानंतर सविस्तर सांगेल असं दीपेश म्हात्रे यांनी म्हटलंय। मागचा काढण्यामध्ये तर काही अर्थ नाही। आम्ही भविष्याला बघून चालणारी माणसं आहेत। आज दीपेशजी जे म्हात्रे आहेत हे विजनरी माणूस आहे। हे कसे हे मागे हे पास्ट मध्ये काय झालं याला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही। फ्युचर कसं घडवायचंय, डोंबिवलीचं फ्युचर कसं घडवायचंय, डोंबिवलीचं नाव कसं महाराष्ट्रभरामध्ये पसरवायचंय, हे दीपेशजी म्हात्रेंनी जे खांद्यावरची जी जबाबदारी घेतली ना ती पार पाडण्यासाठी दीपेशजी म्हात्रे आज भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये ते प्रवेश करतायत। संधी आणि बुलावा त्यांना बरेच ठिकाणीवर आला, पण त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे। भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष असल्या कारणाने दिशा चांगली भेटेल। त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। आमचे सहकारी दीपेश म्हात्रे हे देखील आज यांच्या हजारो शेकडो कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत आणि मी त्यांच्याबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। दीपेश म्हात्रे माझ्या भावाने मला एक आवाज दिला की आपल्याला दादा इथे बीजेपीत प्रवेश करायचा आहे, तर हा प्रवेश आम्हाला लाभलेला आहे। नाही, नाराजीचा विषय नाही। 11:30 वाजता सर्व दृश्य आपल्या समोर स्पष्ट होईल की माझा निर्णय मी का घेतलेला आहे आणि प्रवेशानंतर बऱ्याचशा गोष्टी मला पत्रकारांशी बोलायच्या आहेत। सविस्तर मी प्रवेश झाल्यावर 11:30 वाजता बोलेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।